संघाच्या दोन्ही बॅटरने रेडी राहायचंय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचे. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि क्रिकेट रसिकांचे आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. यायचे बी रॉयल्सच्या संघाच्या खेळाडूंनी स्टेजच्या मागे जमा व्हायचंय. कर्णधारांनी कॉल दिलाय. त्यांचे टी शर्ट आलेले आहेत. बी रॉयल्स संघाच्या खेळाडूंनी स्टेजच्या मागे जमायचंय. आणि जाधव ब्रदर्स लाईनअप करून मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पहिला सामना जाधव ब्रदर्स वर्सेस पठाण 11 यांच्यामध्ये आपल्याला पहिला थरार पाहायला मिळणार आहे. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 पहिला सामना. मागील हंगामातील प्रथम क्रमांक पटकावलेले पठाण ब्रदर्स यांच्यामध्ये आणि जाधव ब्रदर्स यांच्यामध्ये आपल्याला हा पहिला सामना पाहायला मिळणार आहे. उत्तम नियोजन, उत्तम आयोजन आयोजकांनी केले. MTRS ग्रुप यांनी हे आयोजन येथे केलेले. 8 संघ असणार आहेत. 3 दिवसाचा थरार असणार आहे. 3 दिवस आपल्याला या साखळी सामन्यांचं आयोजन, या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळणार आहे. आणि tenniscricket.in च्या माध्यमातून घरी बसलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना देखील या सामन्यांचं प्रक्षेपण लाईव्ह पाहता येणार आहे. यस, चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले आहेत. सुफियान आणि त्याच्या सोबतीने अल्ताफ पहिलीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. जाधव ब्रदर्स विपक्ष पठाण ब्रदर्स. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला समोरच्या प्रेक्षकाला बाजूला व्हायचंय. सोहेलजी आपण थोडा बाजूला व्हायचंय. संदीपजी पाटील साहेब आपण देखील थोडा बाजूला व्हायचंय. इकडनं दिसत नाहीये. सम्यक सदावर्ती यांचा देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचा. ओहो पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी आलेला अल्ताफच्या बॅटरीतून चौकार. खर तर क्षेत्ररक्षकाला अगदी पीट करून चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. एक चेंडूने 4 धावा धाव फलकावरती लागले गेले. ओहो पंचांचा बोट आकाशाकडं. झटका क्रमांक पहिला बसतोय पठाण ब्रदर्स या संघाला अल्ताफच्या स्वरूपामध्ये. चला विकेटच्या मध्ये कोणी धावू नका आणि कोणी टीम मटिंग नका करू. खर तर या स्पर्धेला खूप उशीर झालेला आहे. थोडस सहकार्य करायचंय. ज्या अल्ताफनं पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला त्या अल्ताफला देखील माघारी
तीस सेकंडचा टाइम असेल तुमच्याकडे. 30 सेकंडच्या आतमध्ये फलंदाज आतमध्ये जायला पाहिजे ग्राउंडच्या. पहिल्या चेंडूवरती अल्ताफच्या बॅटमधून चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने कमबॅक केला. एलबीच्या स्वरूपामध्ये अल्ताफला देखील परतवलाय. झटका क्रमांक पहिला पठाण ब्रदर्स या संघाला. अल्ताफ बॅट टू द पवेलियन. ओहो, अजून एक सद्य निर्माण झाली ती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी. 3 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती लागले गेले. खलील 3 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती. बी रॉयलचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आदित्य साळवीला भेटायचं टी शर्ट साठी. MTRS संघ आपण आदित्य साळवीला भेटायचंय. आपण टी शर्ट आले. ओहो, चांगला चेंडू. अगदी पाहतोय ना या गोलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार. तसे उत्तर दिलाय मनाच्या आतमध्ये. काही अफलातून गोलंदाजी टाकत असताना 5 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती. अफलातून गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खलील पहिला गोलंदाज वापरला जातोय. ओहो, अजून एक मोठा मासा गडाला लागलाय. ज्याच्याकडनं अपेक्षा होते तोच मात्र खाली आत परततोय. सुफियान बॅट टू द पवेलियन. झटका क्रमांक दुसरा. 21, 20, अफलातून 19, गोलंदाजी. 17, 16, 15, 14, 13, 30 सेकंडच्या आतमध्ये फलंदाज गेला नाही ना, 10, आणि तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जायला लागेल. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. अफलातून षटक राहिलाय खलीलचा. पहिल्या चेंडूवरती चौकार खाऊन देखील कमबॅक करणारा हा गोलंदाज. खूप चांगला. चला स्पीडअप करायचंय. चला बंटी, आपण टीम मीटिंग नाही करायचंय. हॅलो बंटी, जर तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. तुम्ही टीम मीटिंग जर केली ना, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. खरं तर खूप उशीर झालाय. टीम मीटिंग अजिबात नकोय. जर राहील 2 चेंडूवरती 2 सलग षटकार मारले तर बारी पार्टी यांच्याकडून 200 रुपये. 5 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. नेक्स्ट गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजे सलमान. एका संघामधले 2 फलंदाज आणि गोलंदाज आज मात्र एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना त्यांना चांगला माहिती आहे त्यांचे खून. चला स्पीडअप करायचंय. 5 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. नेक्स्ट फलंदाज अरबाज उर्फ बाबा रवाना झाला. हो, पहिला चेंडू आणि निर्धाव टाकत असेल सलमान. 5 धावा धाव फलकावरती लागले गेलेत.
5 धावा धावफलकावरती. ओहो वाईट बॉल आणि बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. एसटी रक्षक थोडेसे चुकी करत असताना चला टीम मीटिंग नकोय प्लीज. टीम मीटिंग नकोय. एक चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 10 धावा धावफलकावरती लागलाय. ओहो चांगली रनविन विकेट आपण पाहायला भेटते. 12 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 धावा धावफलकावरती. ओहो बॉल होता प्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. राहायचा देखना फटका. बॉल चला सीमा पार. षटकार. तीन चेंडूने 18 धावा. ऍडव्होकेट सम्यक सदावर्ते यांचा देखील सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. 3 चेंडूने 18 धावा धावफलकावरती. हो चांगला चेंडू पाहायला भेटताय. अगदी मित्र मंडळी ना सलमानने कमबॅक केलाय. 4 चेंडूने 18 धावा धावफलकावरती. 4 चेंडूने 18 धावा. चला लवकर घ्यायचं आपण सन्मान. ओहो चांगला फटका. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. देखना फटका राहिलच्या बॅट मधून आलेला. पाच चेंडू आणि 22 धावा धावफलकावरती. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकावरती लागले गेले. पुन्हा एकदा चांगला फटका. यस पंचांचा नो बॉल. नो बॉल. नो +4. थोडीशी चुकी करत असताना सलमान 27 धावा धावफलकावरती लागले गेले. रिव्ह्यू नाहीये. ओके रिव्ह्यू घेतोय.
दिस इज द फेअर डिलिव्हरी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा फलकावरती लागले गेले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 26 धावा फलकावरती. रिव्ह्यू ठरलाय सक्सेसफुल. यापुढे सामना उमर वॉरियर्स विपक्ष MTRS. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. अवघे 21 धावा खर्च केलेत सलमानने या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय खलील. पहिला षटक टाकत असताना 2 महत्वपूर्ण विकेट घेतले आणि अवघ्या 5 धावा खर्च केले. तोच खलील पुन्हा एकदा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय. अतिशय संयम खेळ मैदानाच्या आतमध्ये 27 धावा फलकावरती लागले गेलेत. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 27 धावा फलकावरती. दोन चेंडू आणि 28 धावा फलकावरती. काय कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला म्हणजे आत मॅच चालू आहे. 28 धावा फलकावरती. तीन चेंडूने 28 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 28 धावा फलकावरती लागले काय. ओहो काय फटका मारला. अफलातून फटका. काय कमालीचा फटका होता अरबाचा. बत्तीस धावा फलकावरती लागले गेले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 32 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि 32 धावा. अरबाज बॅट टू द पवेलियन. काय कमालीचा झेल टिपलाय. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7. पाच चेंडू आणि 32 धावा फलकावरती लागले. नेक्स्ट फलंदाज म्हणजे आतमध्ये रवाना झालाय मोईन. हो चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतात सीके यांच्या माध्यमातून. तेहतीस धावा फलकावरती लागले गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा फलकावरती. चला टीम मीटिंग नको आहे. नेक्स्ट गोलंदाज. यस
डीजे मास्टर हो. तेव्हा संगीत वाजत राहा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा फलकावरती लागले गेलेत. नेक्स्ट गोलंदाज वापरला जातोय बंटी, अर्थात संघाचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय. 33 धावा फलकावरती. तेहतीस धावा फलकावरती. चला स्पीड अप करायचा, अजिबात विलंब नकोय. पंच काय पंच, पस्तीस धावा फलकावरती. पंचांचा देखील लक्ष नव्हता, परंतु पट्ट्याम ब्रदर्सचे सर्व खेळाडू चालाक आहेत. सर्वांकडे त्यांची नजर लागले असतात. ओहो, बॉल उडवलाय वसेपनं आणि बॉल चालला सीमा पार. रश्मीतील चार ठोक डीजे. तुम्ही वाजवायचं. 39 धावा फलकावरती. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 39 धावा फलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलकावरती लागले गेले. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 43 धावा फलकावरती लागले गेले. चला थोडासा स्पीड अप करायचा आहे. 43 धावा फलकावरती. चला मध्येच्या आतमध्ये चाललं काय. 43 धावा फलकावरती.
सरळ बॅट फटके येत होते, परंतु दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केलता राहील ना. तीन चेंडू आणि 43 धावा फलकावरती. ओहो, पुन्हा एकदा वसीफच्या बॅट मधून आलेला हा देखना फटका. बॉल चालला सीमा पास, षटकार ठोक डीजे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 49 धावा फलकावरती. त्रेपन्न धावा फलकावरती लागले गेले. तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय राहील. 53 धावा फलकावरती. ओहो, चेंडू होता प्लॉट मध्ये, त्याला पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये. राहीलच्या बॅट मधून आलेला हा देखना फटका, षटकार. चला टीम मीटिंग नकोय, सामन्याला सुरुवात करायची आहे. एकोणसाठ धावा फलकावरती. यस, बॉलर्स नेम संकेत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. सम्राटची तोफ मुलीफ तोफ मैदानामध्ये सज्ज झाली. जसा राजधानी एक्सप्रेस बलमा आहे, तसा राजधानी एक्सप्रेस संकेत आहे. सम्राटचा राजधानी एक्सप्रेस संकेत शेवटची महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. 59 धावा फलकावरती. 59 धावा फलकावरती लागले गेले. त्याला स्पीडअप करायचं आहे. खरं तर खूप उशीर झालेला आहे. आता का बॉलिंगला पण टायमर लावायचा का? चला स्पीडअप करायचं. चला यार, एक चाललाय तिथे, एक चाललाय तिथे. चला मॅच सुरुवात करा यार. एकोणसाठ धावा फलकावरती लागले गेले. नेक्स्ट गोलंदाज संकेत सज्ज झाला. ओहो, काय अफलातून फटका आहे. क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल चालला 4 धावांसाठी फरार. रन मध्ये 4 चौका ठोकटीचे. आपण पाहत आहेत एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 63 धावा फलकावरती. अफलातून बॅटिंग सध्याच्या कडेला मध्ये आतमध्ये.
हो हो पुन्हा एकदा तोच फटका, परंतु क्षेत्ररक्षण सज्ज झालाय. यस, संकेतच्या प्रत्येक विकेटासाठी जाधव ब्रदर्सचे ओनर्स कुणाल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक येईल. प्रत्येक विकेटला 500 रुपये. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 64 धावा फलकावरती. सिकंदर पठाण यांच्या कडून वसेपला प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. बॉलला उडवलाय, त्याला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. ठोक डीजे. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेतील पहिली 50 प्रेक्षकांना भेटायला येणार का? या स्पर्धेमध्ये पहिली 50 येणार का? आजच्या दिवसामधली पहिली 50 येणार का? सर्वांच्या नजरा लागल्या त्या म्हणजे राहिल कडं. 70 धावा फलकावरती लागले गेलेत. पंधरा चेंडू आणि 47 वरती खेळतोय नाबाद. 3 बॉलला 3 जर की विकेट घेतले तर 3000 रुपये संकेत साठी प्राइस लागलाय. चार चेंडू आणि 70 धावा फलकावरती. अवघ्या षटकापासून 3 धावा. पाठी राहील 50 पासून. सत्तर धावा फलकावरती लागले गेलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. MTRS आणि उमर वॉरियरचे कन्यादान आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. MTRS चे प्लेयर्स आपण स्टेजच्या समोर यायचं. येणार का 50 शेवटच्या चेंडूवरती? येणार का षटकार? येणार का चौकार? पाहूया घडतो काय. ओहो चेंडू आहे हवेमध्ये. ओहो आपण पाहतायत या स्पर्धेतील पहिली 50 राहिलच्या माध्यमातून राहिली आहे. पहिली 50 राहिलच्या. हॅलो MTRS चे प्लेयर दोन्ही पुढचा जो सामना होणार आहे तो उमर वॉरियर्स वर्सेस मॅच आहे ना.
तिथं स्टेजवर नको राहू दे इथंच आम्ही इथून बोलू ना आपण इथं लिहायला पण एक मॅच कारण की माझी लगेच मॅच स्कोरर नाही इथं चला स्पीड अप करायचं आहे बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानामध्ये आता पुढची मॅच MTRS वर्सेस उमर वॉरियर्स MTRS वर्सेस उमर वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करून घ्यायची आहे पुढील सामना होणार आहे MTRS वर्सेस उमर वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी आणि बॅट्समननी लवकर ताबा घ्यायचा आहे मैदानामध्ये दोन्ही फलंदाज जाधव ब्रदर्सचे दोन्ही फलंदाज उशीर करू नका नाहीतर पॅनलाइज केलं जाईल उमर वॉरियर्सचे कर्णधार आलेले आहेत आणि MTRS चे कर्णधार संदेश पाटील यांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि नाणेफेकी होणार आहे ती MTRS विपक्ष उमर वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होणार आहे आणि मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जाईल आयोजकांनी कृपया न्यू बॉल द्यायचा आहे कोणाला ठेवलं नाही कोण करतोय MTRS चे कर्णधार संदेश पाटील आणि उमर वॉरियर्सचे कर्णधार अली या दोघांमध्ये नाणेफेकी केली जाते पाहूया कुठला संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय MTRS याने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यांचा निर्णय लवकरच ते कळवणार आहेत फलंदाजी की गोलंदाजी आणि कर्णधार संदेश पाटील यांनी निर्णय कळवलेला आहे गोलंदाजी करणार ते सर्वप्रथम तत्पूर्वी आपण वळूया चालू असलेल्या सामन्याकडे जाधव ब्रदर्स वर्सेस पठाण 11 खेळाडू जाधव ब्रदर्स गोलंदाज नेमका आहे सुफियान गोलंदाजी मार्कवर असेल सुफियान पहिलं षटक घेऊन आलाय पठाण 11 कडून सुफियान आणि पहिला चेंडू हा वाईट पंचांचा इशारा वाईटचा येतोय अतिरिक्त धाव जोडली जाते जाधव ब्रदर्स यांच्या खात्यात पहिलं षटक प्रगतीपथावरती चांगला सन्मान दिलाय चांगला चेंडू इथे सलमान त्या चेंडूला सन्मान देतोय निर्धाव चेंडू येतोय गणेश नाईक आणि दीपक आयनकर यांनी कृपया मंचावरती यायचे कट केलाय पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार आणि हा खणखणीत सलमानच्या बॅट मधून आलाय चौकार
डीजे जरूरत नहीं है इकबाल। समाचार घेतलाय तो सलमानने. तिसरा चेंडू पुन्हा कटवलाय चेंडू. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार. पुन्हा एक हा खणखणीत बॅट मधून आलाय सलमानच्या चौका. टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेत ते सलमान याने. जाधव प्रदर्शित चांगली खेळी दिसते. स्ट्राइक वरती सलमान आपल्या बॅट मधून चांगली बॅटिंग करताना दिसतोय. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळते सलमान याला. हॅलो 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 मॅच हॅलो. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा झालेल्या आहेत त्या जाधव ब्रदर्स यांच्या. त्यांना जिंकायला टोटल 74 रन्स हव्यात. खोलवर टाकलेला चेंडू सन्मान दिला इथे. सुंदर चेंडू धाव चेंडू. हॅलो मॅच हॅलो हॅलो हॅलो. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती जाधव ब्रदर्स यांचा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा घेऊन येतोय सुफियान. पाहूया. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागतोय परंतु फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय सुफियानला. हॅलो षटक समाप्त. हॅलो मॅच पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 धावा जाधव ब्रदर्स. दुसरं षटक घेऊन येतोय पठाण 11 कडून राहिल आणि त्याचा सामना करणार आहे तो सलमान. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या या पहिल्या षटकामध्ये. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष दिलंय जाधव ब्रदर्स यांना आणि सलमान मध्ये ती ताकद आहे की तो ते 74 धावांचं लक्ष जर तो उभा राहिला खेळपट्टीवरती तर तो सहज पार करेल. बंटी सदावर ते कर्णधार यांनी ती जबाबदारी दिली ती सलमान नजेच्या खांद्यावरती आणि राहिल वरती जबाबदारी दिले पठाण 11 ने. पाहूया दुसरं षटक कशा प्रकारे हाताळतोय राहिल. शॉर्ट पिचचा चेंडू होता. दिशा दाखवली लेग साइड मध्ये चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करताना सलमान. 4 धावा एकवटल्यात त्यांनी आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14. दुसरा चेंडू प्रगतीपथावर खोलवर टाकला होता चेंडू. यॉर्कर लेन्थचा चेंडू होता. इथे कुठली धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यात यश राहिल याला. चांगला कमबॅक केलाय राहिलने. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले ते राहिलला. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती. लो फुल टॉस होता. काव कॉर्नरच्या दिशेने फटका मारलाय. चांगला सजवलाय. दोन्ही फिल्डरला चेस करून चेंडू जातोय सीमा पार. हा आलाय खणखणीत चौकार.
30, इथे 29, दांडी खोदून काढली 28, होती. राहिली 27, याने सलमानची 26, चांगली फलंदाजी करत होता, 25, परंतु त्याला 24, तंबूमध्ये मागे पाठवलं. 23, 22, 21, राहिल्याने. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. नेक्स्ट बॅटर नेम सांगायचंय. सलमानचा दोन्ही सलमान, एक आउट झाला, दुसरा सलमान. दोन रन, 2 धावा मिळाल्यात शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जाधव ब्रदर्सची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. राहिलने चांगलं षटक टाकलं, त्याला 2 चौकार आले होते पण त्याने चांगला कमबॅक केला. विकेट घेतली सलमानची आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या त्यांनी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सुफियान. पाहूया तिसरं षटक कशा प्रकारे हाताळतोय सुफियान पठाण 11 कडून. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे पॉइंट मध्ये फिल्डर एकदम दक्ष. केवळ 1 धाव मिळालेली. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इथे निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय सुफियानला. सलमान पहिल्या सलमानच्या बॅट मधून मात्र रन आले होते, इथे मात्र दुसऱ्या सलमानच्या बॅट मधून रन येताना आपल्याला दिसत नाहीयेत. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. उडवलाय चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. पाहूया जातोय का सीमा पार, परंतु इथे झेल बाद होतोय. सलमान तंबू मध्ये माघारी पाठवलाय. पुन्हा एक झटका दिलाय 29, जाधव ब्रदर्सला. 28, डीजे 27, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. आणि पुढचा बॅट्समन मैदानात दाखल होतोय तो प्रज्योत. बंटी सदावर्तेने 74 रन चेस करण्याची जबाबदारी प्रज्योतच्या खांद्यावरती सोपवली. आता ती जबाबदारी प्रज्योत कशा प्रकारे हाताळतोय. तडाखेबाज फलंदाज म्हणून नावाजलेला प्रज्योत जाधव ब्रदर्स मधून फलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानामध्ये आणि तितक्याच ताकदीने सुफियान गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यामध्ये केवळ 1 धाव खर्चून एक फलंदाज देखील बाद केलाय तो सुफियानने. 4था चेंडू प्रगतीपथावरती. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ. सुंदर गोलंदाजी परंतु इथे पंचांचे हात समांतर म्हणजे धाव मिळते अवांतर. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचले 22 धावांवरती. वाईटचा इशारा होता पंचांचा. अतिदक्ष पंच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप शिनारे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये हरीश दोरे सर. चेंडू उडवलाय. पाहूया उंची तर गाठली परंतु लांबी गाठते का नाही. इथे मात्र झेलबाद होतोय प्रज्योत आणि तंबू मध्ये माघारी गोल्डन डक. 30, 29, 28, 27,
26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुफियांची चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय तो स्वतः संघ नायक कर्णधार बंटी सदावर्ते. याला आता स्वतः जबाबदारी घ्यावी लागणार आहे. संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर मात्र आणि मात्र बंटी सदावर्ते यांना मोठे फटके मारून धाव संख्येचा जो डोंगर आहे तो गाठायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू सुफियान याचा बंटी सदावर्ते यांना. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इथे पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय सुफियानला. खोलवर टाकला होता चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय चेंडू. पाहूया तिथे क्षेत्ररक्षकांनी काहीचा फंबल झालाय तिथे क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे 2 धावा चोरण्यात यश आलंय बंटी सदावर्ते यांना. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावांवरती. तिसरं षटक समाप्त झालंय. तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. डीजे चौथं षटक घेऊन येतोय बॉलर नेम सलमान. सलमान घेऊन येतोय. इथे आपल्याला जवळपास हा तिसरा सलमान पाहायला मिळालाय. पठाण 11 कडून चौथं षटक हाताळतोय. पहिलाच चेंडू फुलटॉस. चांगला समाचार घेतलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 धावांवरती. चौथं षटक प्रगतीपथावर. हॅलो हॅलो पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. हॅलो. बी रॉयल्सच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या इथे जमायचे. बी रॉयल्सच्या सगळ्या प्रयत्न होता परंतु इथे निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय गोलंदाज सलमान याला. खोलवर टाकला होता चेंडू. इथे मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू. फलंदाज काहीसे रन्स घेण्यासाठी चाचपडतात. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे निर्धाव चेंडू येतोय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू उडवलाय. कृपया समालोचन कक्षाच्या समोरून सर्व खेळाडूंनी बाजूला व्हायचे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक प्रगतीपथावरती. पाचवा चेंडू बंटी सदावर्ते यांना. पाहूया. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय परंतु इथे धावबाद होतोय. बंटी झेल दिला होता, झेल सोडला होता आणि इथे धावबाद होऊन तंबूत माघारी परततोय बंटी सदावर्ते. 26, 25, 24, 23,
22, 21. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय तो भूषण उर्फ मोन्या. ओ बॅट खाली टाकला होता चेंडू. पाहूया इथे झेल होतं का. इथे मात्र जातोय सीमाबार चौकार. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय तो रहीम. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. अच्छा, भूषण याने जर का 3 बॉलला 3 सिक्स मारल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक, 3000 रुपयांचं पारितोषिक दिशांत वाघ यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. पाहूया मोनू आता मारतोय का 3 बॉलवर 3 सिक्स. तर का 6 बॉलवर 6 सिक्स मारले तर त्याला मात्र मात्र 5000चं बक्षीस मिळणार आहे. पहिला चेंडू मिस, निर्धाव चेंडू. रहीम याने सुंदर गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक प्रगती वातावर. रहीम गोलंदाजी करतोय. केवळ 1 धाव येते या चेंडूवर. भूषणच्या बॅट मधून आले. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 36 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. रहीम चांगली गोलंदाजी करतोय. कमी धावा खर्चतोय. पुन्हा ग्राउंड शॉट मारलाय काव कॉर्नर कडे. इथे मात्र मिसफील्ड, परंतु तिथे दुसरा क्षेत्ररक्षक तैनात होता. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले ते खलील याला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावांवरती. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. अतिरिक्त धाव मिळते जाधव ब्रदर्स यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 धावांवरती. पुढचा चेंडू खलील. इथे मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय रहीम याने. धावसंख्येत कुठलाही बदल होत नाहीये. धावसंख्या स्थिरावते 39 धावांवरती. आता मात्र उडवलाय चेंडू, हवेमध्ये चेंडू. तिथे मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय क्षेत्ररक्षक, जेल सोडतोय. आणि इथे मात्र केवळ 1 धाव मिळते ती खलील याला. शेवटचा चेंडू असेल अंतिम षटक. मोनू मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे निर्धाव चेंडू होतोय. समाप्ती करते मॅच आणि मॅच विन होतोय पठाण 11. आणि त्यांना हार पत्करावी लागलेली आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि जाधव ब्रदर्स संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा.
आणि आपण पहिला सामना पाहिला तो जाधव ब्रदर्स वर्सेस पठाण 11 आणि या सामन्याचे विजेते झाले पठाण 11. चांगला खेळ